मी बनवलेली वांग्याची भाजी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. नक्की करा. तुम्ही बघू शकता छान असा रंग आलेला आहे भाजीला. नमस्कार मैत्रिणींनो, मी वैशाली स्वागत करते तुमचं माझ्या लेक कोंडूरची या माझ्या नवीन युट्यूब चॅनलवर. यात मी तुम्हाला रुचकर जेवण याविषयी व्हिडिओ दाखवत असते. तर आज मी बनवणार आहे वांग्याची भाजी आणि ती वांग्याची भाजी अशी छान अशी रस्सेदार बनवणार आहे. चला तर मग सुरू करूयात वांग्याची भाजी बनवायला. याचे कापून घ्यायचे, हे सगळे काटे काढून घ्यायचे त्याचे असे. आणि हे असे मधामधून कट करून घ्यायचे. आणि बघायचंय आपल्याला याच्यामध्ये की वांग किडका आहे का. हे असे पूर्ण काटे काढून घ्यायचे. असं मधून हे सगळे वांगे आपल्याला कापून घ्यायचे आणि मध्ये किडके असेल तर काढून टाकायचे. आणि शक्यतो सगळे वांगे बघून घ्यायचे, आपल्याला खराब असणार नाहीत याची खात्री करायची. मी इथे सर्व वांगे कापून घेतलेले आहेत, नीट बघून घेतलेत. मी वारंवार याच्यासाठी सांगते कारण की वांगेमध्ये किडके असतात, त्यामध्ये अळी असते म्हणून. आता यामध्ये टाकणार आहे मी पाणी. टाकणार आहे मी थोडंसं मीठ. आपल्या वांग्याच्या भाजीला जो मसाला लागतो की नाही तो बनवायचा आहे. तर तो मसाला बनवेपर्यंत आपण काय करूया, हे वांगे असेच या मिठाच्या पाण्यामध्ये ठेवून देऊयात. कांदा भाजून घेणार आहे मी अगोदर. थोडंसं तेल टाकणार आहे. कांदा भाजतानाच त्याच्यामध्ये लसूण पण भाजून घेणार आहे. लसूण पण टाकलेला आहे मी. कांदा आणि लसूण छान भाजून झालेला आहे, तो मी काढून घेत आहे. आता टाकणार आहे खोबरं. खोबरं पण भाजून घ्यायचे. भाजीला घट्टपणा येण्यासाठी थोडेसे शेंगदाणे टाकणार आहे. थोडंसं तेल टाकते. हे सगळं छान भाजून झालेले. आता मी ते काढून घेणार आहे. या मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे, खोबरं, कांदा आणि लसूण टाकून वाटून घ्यायचंय. आपल्याला मसाला बारीक करून घ्यायचा आहे हा. यामध्येच मी कोथिंबीर पण टाकणार आहे. आता हे सगळं मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे. आपलं वाटण तयार आहे, मसाल्याचं वाटण तयार आहे.
ज्या भांड्यामध्ये मी मसाला भाजून घेतलाय त्याच भांड्यामध्ये आता थोडस तेल टाकणार आहे मी. जे आपण भिजू घातले होते वांगे मिठाच्या पाण्यामध्ये कापून ते टाकणार आहे. त्याच्यासोबतच छोटे छोटे टमाटे सुद्धा टाकणार आहे. आणि हे आपल्याला छानपैकी असं थोडंसं लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे. काढून घेते मी. आता देणार आहे वांग्याच्या भाजीला फोडणी. त्यामुळे घेतलेलं आहे तेल. टाकणार आहे जिरं. आणि कढीपत्ता. आणि मिक्सर मध्ये बारीक केलेलं वाटण टाकणार आहे मसाल्याचं. आणि छान मंद आचेवर आपल्याला हे वाटण जो मसाला आहे तो छान असा भाजून घ्यायचा आहे. आता टाकणार आहे मी लाल तिखट 1 चमचा. आणि घरगुती म्हणजे मी बनवलेला एस्वार मसाला टाकणार आहे 2 चम्मच. हा मसाला घरीच बनवलेला आहे तो टाकलाय मी त्याच्यामध्ये. थोडीशी हळद टाकणार आहे. टाकणार आहे मीठ. आता टाकणार आहे मी हे वांगे आणि टमाटे भाजून घेतलेले. आता हा मसाला या वांग्यामध्ये पूर्ण मुरेपर्यंत म्हणजेच आतमध्ये जाईपर्यंत आपल्याला याच्यावरती झाकण ठेवायचंय आणि 5 ते 10 मिनिटं याला वाफवून घ्यायचंय. आणि नंतर ह्याच्यामध्ये थोडस लागेल तसं किंवा तुम्हाला जशी भाजी हवी असेल पातळ किंवा घट्ट त्यानुसार आपल्याला पाणी टाकायचे. एक 10 मिनिटं झालेले आहेत. तुम्ही बघू शकता या सगळ्या बाजूंनी तेल सुटलेलं आहे. आता आपल्या आवश्यकतेनुसार किंवा आपल्याला किती भाजी बनवायची त्यानुसार थोडंसं पाणी टाकायचे. छान झालेली आहे आपली भाजी वांग्याची. आता उकळी येऊ देणार आहे या भाजीला.
तयार आहे आपली वांग्याची भाजी. खूप छान झालेली आहे ही वांग्याची भाजी, तुम्ही बघू शकता. मी बनवलेली वांग्याची भाजी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा.